नमस्कार मंडळी, चला तर मग आज मी बनवते आहे सोयाबीन पॅटीस. त्यासाठी लागणारं सर्व साहित्य घेतले आहेत आणि सोयाबीन आपल्याला 10 मिनिटं कोमट पाण्यामध्ये टाकून ठेवायचे होते आणि ते पाणी सर्व निथळून घेतलं मी त्यातलं प्रेस करून. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीन आणि 2 मिरच्या टाकून वाटून घेतलं आहे बारीक करून. त्यामध्ये 2 उकडलेले बटाटे, थोडा बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, धणे जिरे पूड, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि चाट मसाला ॲड केला आहे आणि हे व्यवस्थित बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर व्यवस्थित मिक्स झालं की त्याला बाइंडिंग येत आहे की ते आपली बघायचं आधी. बाइंडिंग जर येत असेल तर बरोबर आहे आणि जर नसेल होत तर थोडंसं तुम्ही 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लोअरसुद्धा ॲड करू शकता. आता मी इथे व्यवस्थित असे टिक्की जे आहेत ना ते तयार करून घेतले आहेत पॅटीसचे गोल आकारामध्ये. आता इथे तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला शॅलो फ्रायमध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. आता व्यवस्थित जे आहेत पॅटीस आपल्याला दोन्ही साईडने पलटून घ्यायचे आहेत. एक साईड व्यवस्थित भाजली की आपण दुसऱ्या साईडने ते पलटी करून ठेवणार आहे. अशा पद्धतीने मस्त असे आपले पॅटीस तयार झाले आहेत सोयाबीनचे. तुम्ही सुद्धा नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.